आजी आजी. अरे अरे माझा नातू आला, माझा नातू. बबड्या तू येणार ना म्हणून मी पुरणपोळ्या करून ठेवल्यात. आजी व्हॉट इज पुरणपोळी? अरे पुरणपोळी नाही माहिती तुला? अरे आपण चपाती करतो नाही का गोड, त्याच्यामध्ये गुळाचं सारण. आई अहो इंग्लिश मध्ये समजवा ना त्याला, मराठी नाही येत. अगं आडनाव काय आपलं आंबोजकर लावतो ना, मराठी आडनाव लावता येतं आणि मराठी बोलता नाही येत. आणि काय ग तो लहान आहे त्याला अक्कल नाहीये, पण तुला कळत नाही. अगं जर मातृभाषेशी नाळ जुळून नाही राहिली तर मग आई वडिलांशी, कुटुंबाशी, देशाशी तरी नाळ जुळून राहील का त्याची? हा ज्याला तू इंग्लिश शाळेत घातलं तेव्हा म्हणाले का मी काही नाही ना? अरे इंग्लिश शिकवा ना पोरांना, हा कम्युनिकेशन शिकवा त्यांना. अरे डिफरंट लँग्वेज इज अ डिफरंट विजन ऑफ लाईफ आणि ते जमलंच पाहिजे आपल्याला. हा पण आपली मातृभाषा आपल्याला येऊ नये, घरात बोलताना आपली भंबेरी उडून जावी. अरे अशी अवस्था करू नका रे बाबा पोरांची. हा हल्लीचे तुमच्यासारखे आई बाबा ह्यांना खूप कौतुक वाटतं. अरे माझा मुलगा इंग्रजीत बोलतो, अरे ऍक्सेंट मध्ये बोलतो. दुसऱ्याच्या भाषेचं कौतुक करता करता तुम्ही स्वतःची भाषा संपवताय. एवढं साधं कळत नाहीये तुम्हाला काय रे? मराठी आलीच पाहिजे तुला, कळलं का? शुभम करवते शिकवते तुला मी आता. चल